चला तर मग आज आपण बनवूया दुधी भोपळ्याची भाजी. त्यासाठी मी दुधीची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मी दुधी अगोदरच धुतला होता. त्यानंतर मी तुकडे केले. मग मी लसूण ठेचून घेतला आणि कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, कुटलेला लसूण, हळद, मीठ हे सर्व परतून घेतलं. नंतर त्यात भोपळा व भिजवून घेतलेली चणा डाळ पण घातली. मी 2 तासापूर्वीच भिजत ठेवली होती. त्यातच मी घरी बनवलेला मसाला, ज्यात मी शेंगदाणे, तीळ, भाजकी डाळ, धने, जिरे, तेजपत्ता, 1 स्टार फूल असं सर्व मंद गॅसवर भाजून वाटून घेतलं होतं. त्यात हिंग टाकून मिक्स केलेलं व तो मसाला मी थोडा घातला. मग पाणी टाकून मंद गॅसवर ते शिजवून द्यायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकायचा, कारण आपलं घाटी जेवण म्हणजे शेंगदाण्याचा कूट आलाच पाहिजे. मग मी थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून ते शिजवून दिलं आणि शिजून झाल्यानंतर बघितलं की डाळ शिजली की नाही. डाळ छान शिजून निघते. डाळ शिजून झाली की आपल्याला कोथिंबीर टाकून पुन्हा ते सर्व करून घ्यायचं. दुधी भोपळ्याची भाजी जास्त कोणाला आवडत नाही माहिती आहे, पण ही नक्की ट्राय करून